Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. कोणतरी एक जण आहे त्याला मुनी पण म्हणत नाही. एक कुरळ्या केसाची इथे दाढी बिडी घातली घेऊन फिरते, त्याला इथे कुरळे केस आहे. त्याला उलट झालं की खायच चालेल. आम्ही हातात बांगड्याने भरल्या. मराठी माणसाचं मनगड पाहिलंय का कधी? कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलाय नवीन? मी आता परवा दिवशी पण आपला तो आपला विभाग अध्यक्ष ते महाराजांचा महेश परकसे, महाराजांच्या झिरो टोपावरती जैनांचा झेंडा. इथपर्यंत गेलं की सगळं तुम्हाला महाराजांचा झिरो टोप वगैरे कळत असं झाला. पण ह्या सगळ्या गोष्टी काही जाणून बुजून सुरू आहेत का? की निवडणूक प्रक्रियेकडे तुमचं संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे का? मला असं वाटतं हे पण तुम्ही तपासणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज वर्षानुवर्ष इथे अनेक जैन लोक राहत आहेत. प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्या मुलीचे काही उत्तम काम करत असतील त्याही बद्दल आदर आहे. पण काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुली हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागले आणि गच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत. तो एक जण कोणतरी आहे, तो त्याला मुनी पण म्हणत नाहीत. कोणतरी एक जण आहे त्याला मुनी पण म्हणत नाहीत. एक कुरळ्या केसाची इथे दाढी बिडी घातली घेऊन फिरते, त्याला इथे कुरळे केस आहे. त्याला उलट झालं की खायच चालेल. आम्ही हातात बांगड्याने भरल्या. मराठी माणसाचं मनगड पाहिलंय का कधी? आम्हाला कुठली वाद नकोय, भांडण नकोय, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू. मला त्यातले काही जण भेटायला येणार आहेत मला, त्याला मी त्यांच्याशी बोलूनच. कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलाय नवीन? अनेक मुली यांचे रस्त्यावरती फिरत असतात, हायवेवरती फिरत असतात, सगळीकडे जात असतात. तेव्हा नाही पांढरे पट्टे लागत तुम्हाला? सोसायट्यांमध्ये सांगताय, अस्तित्व दाखवताय. तुम्ही धर्माचं काम करा. तुम्ही त्या समाजाबद्दल, त्या जैन समाजाबद्दल जे काय धर्माचं काम करत असाल करा, करण्याबद्दल काहीच प्रश्न नाहीये. नको त्या भानगडीत कशाला येत आहे? मध्यंतरी तो कबुतराचा विषय काढला होता, आता हा पांढरा पट्ट्यांचा विषय. आणि हे राजकीय पक्षांच्या नादी लागून करतायत. सगळा जैन समाज असा नाहीये, पण हे जाणून बुजून. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सगळे उतरता, आपलं डोकं फिरतं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या एका विषयांमध्ये, अशा गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ज्याच्यामध्ये भावनिक सगळे विषय काढायचे. आणि ह्यांचं काम हे वेगळ्या तऱ्हेने चालू असतं. तुम्हाला इकडे बघायला लावतात आणि ह्यांचं काम इकडे चालू असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे.